येवला तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतशिवार अजूनही पाण्याखाली गेले आहे. पाऊस थांबलेला असला तरी अनेक शेतशिवारात अजूनही पाणी हे साचलेले आहे. विशेषतः पेरणी केलेल्या कांद्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून कांद्यांची पेरणी केली होती. पावसामुळे पिके पाण्याखाली बुडाली आहेत. कांद्याचं संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेल्याने उत्पादन मिळण्याची शक्यता आता धोक्यात आली आहे. सरकारने विविध अटी शर्ती न लावता सरसकट नुकसान भरपाई द्यावी, कारण सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत गंभीर असून नुकसान भरपाईशिवाय त्यांना उभारी मिळणे कठीण आहे. नाव सांगा. नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल उत्तम येवले. मी नगरसूलमधील गोलेवाडी येथील शेतकरी आहे. हे बघा, हे 2 दिवसाच्या अतिवृष्टीनं आमच्या शिवारामध्ये इतका पाण्याने हाहाकार केला की सगळे पिकं जवळजवळ आमचे 100% गेलेले आहे. आमच्यापर्यंत अजूनपर्यंत एकही प्रशासकीय अधिकारी कोणी इथं बघायला आलं नाही. आज आमचं हे लाखोचं नुकसान झालेलं आहे. आम्हाला हे सरसकट सरकारने काहीतरी मोठी भरीव रक्कम देऊन शेतकऱ्यांचं समाधान करावं, कारण झालेलं नुकसान हे अतोनात खूप झालेलं नुकसान आहे. हे थोडक्या मदतीनं काही भरून निघणार नाही. किरण बाबुराव येवले, मी गोलेवाडी गावातील शेतकरी आहे. आमच्या गावामध्ये 27 आणि 28 तारखेला 2 दिवस खूप भयंकर असा पाऊस झाला होता. आणि या पावसामध्ये आमच्या गावातील सर्व पिके सोयाबीन, कांदा, मक्का, भुईमुग ही सर्व पिके पाण्यामध्ये गेलेली. आणि शेतकऱ्यांचं इतकं अतोनात नुकसान झालेलं आहे ना, या ठिकाणी अक्षरशः गावातील सर्व शेतकरी उघड्यावर आलेले. शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढले, कोणी बँकेचं कर्ज घेतलंय, असे विविध ठिकाणी लोकांनी कर्ज काढलेले. आणि या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांनी जे पीक उभं केलं होतं आपल्या आशेपदरी, तर या आशेच्या पिकामध्ये शेतकऱ्याला दुर्दशाने कुठल्याही भगवंताच्या कृपेने साथ न मिळाल्यामुळं सर्व पिकामध्ये पाणी झाल्यामुळं पिकं वाहून गेली. आणि यामुळं शेतकरी पूर्ण आता रस्त्यावर आलेला आहे. आणि सरकार या गोष्टीची कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही. प्रशासन या 3 दिवस झाल्यापासून अजून कोणी या ठिकाणी बघायला आलेलं नाही. आणि सरकार सांगतंय का नोटकॅमने फोटो काढा किंवा जिओ टॅगिंगने फोटो काढा. या गरीब शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळं शेतकरी कोणत्या आशेने या अँड्रॉइडचं जिओ टॅगिंग फोटो काढणार आहे. आणि ते सांगतात की या अटी करा, त्या अटी करा. कुठून शेतकऱ्याकडे जर सुविधा नसलं, पैसे नसले तर मोबाईल अँड्रॉइड घ्यायचा कसा. त्यामुळं शेतकऱ्याकडे या गोष्टीची आता चिंता तयार झालेली आहे. आणि सरकार याची कुठली काळजी घेत नाही. यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे.